प्राप्त गुप्त सूचना के आधार पर तुर्बे पुलिस ने जाल बिछाया और मध्य प्रदेश से आ रहे एक कंटेनर को हिरासत में लिया। जब सामान की जांच की गई तो पहले तो ये देखा गया कि कंटेनर में गेहूं की बोरियां थीं। लेकिन जैसे ही कंटेनर में कुछ संदिग्ध बोरियां की जांच की गई तो उसमें गेहूं के बजाय गुटखा से भरी करीब 20 बोरियां निकली, जिसकी कीमत 10 लाख रुपए बताई गई है। पुलिस ने पूरा सामान जब्त कर लिया और ड्राइवर और करियर को गिरफ्तार कर 5 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया। ये गुटखा कहां से आया, किसे दिया जाने वाला था, पुलिस इसकी जांच कर रही है। इस बारे में जानकारी देते हुए तुर्भे पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक रविंद्र दौड़कर ने बताया। 20 एप्रिल 2024 रोजी आम्हाला एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एका कंटेनरच्या ट्रकमध्ये गव्हाच्या गोण्यांच्या आड प्रतिबंधित असलेला, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू वगैरे हा माल येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची टीम आणि त्या ठिकाणी रवाना केली। ग्वालियर मध्य प्रदेश या ठिकाणाहून तो ट्रक जो आहे त्या ठिकाणी संशयास्पद स्थितीत मिळून आला। त्या ट्रकची त्या टीमने तपासणी केली असता त्यांना त्या कंटेनर खोलल्यानंतर त्या ट्रकमध्ये सुरुवातीला गव्हाच्या गोण्या 30-30 किलोच्या आणि त्याच्या आतमध्ये एकूण 20 गोण्या आढळून आल्या। त्या 20 गोण्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी ट्रक ड्रायव्हर आणि एक इसम त्या ठिकाणी उपस्थित मिळून आला। त्यांच्या विरुद्ध तुर्भे पोलीस ठाणे येथे रितसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।